नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक ग आईमध्ये. आणि आजचा विषय काय तर थोड्या दिवस आधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी आणि आमचे आम्ही दोघं कुकिंग डेटवर होतो. तर कुकिंग डेटवर आम्ही दोघांनी काय बनवलं त्याची ही रेसिपी आहे. शेंगदाणे सोलून घेतले आणि मग त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचा थोडा कलर चेंज झाला तोपर्यंत मी त्यांना चांगल्या प्रकारे भाजलं होतं. आणि शेंगदाणा तुम्ही बघू शकता, मी तोडून दाखवते. तर शेंगदाणा हा आपला अशा पण थोडा कमीच भाजला होता. तर ह्याच्यानंतर मी अजून त्याला थोडा वेळ भाजलं आणि मग त्यानंतर तीळ टाकून त्याही आपण भाजून घेतले. तीळ पण हळूहळू भाजायचे असे चालले होते. तीळ भाजून झाल्यानंतर आपण थोडासा कलर चेंज व्हायची वाट बघितली एकदम कमी आरामध्ये. म्हणजे कसं होतं की चुलीवर आपल्याला कंट्रोल करता येत नाही की म्हणजे गॅसवर कसं आपला रेग्युलेटर असतो तो आपण कमी करतो जास्त करतो, तर आपल्याला त्याची जी फ्लेम असते ती मॅनेज करता येते. त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घेतलं, अगदी 2-3 चमच पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये गूळ टाकलं. कारण की गूळ खाली लागायला नको म्हणून आपण गूळ व्यवस्थितपणे विरघळवून घेतला, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी शेंगदाणे असे थोडे जाड बारीक चेचायचे म्हणून मला मिक्सरला नव्हते लावायचे, म्हणून काटवटमध्ये शेंगदाणे चेचून घेतले. शेंगदाणे चेचून झाल्यानंतर त्या काटवटीला तूप लावून घेतलं. तुपानंतर त्याच्यामध्ये मी विरघळवलेला गूळ आपण त्यात टाकला आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये मग तीळ आणि शेंगदाणे हे आपण मिक्स करायला सुरू केलं. आणि जसं जसं आपण हे गार होतं मिश्रण तसं तसं ते खूप जास्त घट्ट होत जातं. तर असं आपण ते सगळं मिक्स करत होतो, एकजीव करण्याचा असा पूर्णपणे प्रयत्न चालू होता की व्यवस्थित त्याच्या पूर्ण गूळ प्रत्येक ठिकाणी पसरून तीळ पण प्रत्येक ठिकाणी पसरावं आणि व्यवस्थित मिक्स व्हावं असा माझा प्रयत्न होता. ह्याच्यामध्ये मी तिळाचे लाडू बनवले होते, पण तिळाची वडी मी कधी बनवली नव्हती. तर ते खूप घट्ट झालं होतं आणि मग हाताला थोडंसं तूप लावून मी ते काठवटमध्येच थापून घेतलं व्यवस्थित. आणि एवढं भाजत होतं ते, पण मग ते व्यवस्थित काटवटवर बसलं आणि मग त्याला मी चाकूने थोडंसं कोमट झाल्यानंतर मग चाकूने त्याला कापून घेतलं. कारण की आपले हे तर दुसऱ्या दिवशी तयार होते तिळाची वडी. आणि तिळाची वडी फार अशी सुंदर झाली होती, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित काप पण निघालेले होते आणि जसं चिक्कीसारखं काढतो तसं ते व्यवस्थित निघालेलं होतं. आणि तिळाची वडी ही फार अशी सुंदर लागत होती. तर आमच्या कुकिंग डेटवर बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.